पुण्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि उद्या पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी पावसाचं सावट आहे आणि त्यामुळे कॉलेजच्या मैदानावर पसरलेला चिखल हे आयोजकांची डोकेदुखी बनली आहे। पावसानं जोरदार हजेरी पुण्यामध्ये लावलेली आहे। एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र याच सभेच्या ठिकाणी सध्या चिखलाचं साम्राज्य आहे। या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी पुण्यामध्ये जाऊयात। माझ्या सहकारी रेवती हिंगवे आता आपल्या सोबत आहेत। रेवती, पाऊस तर भरपूर पडताना दिसतोय तुझ्या आजूबाजूला सुद्धा, सभा कुठे होणार आहे? सभास्थळाची आत्ताची परिस्थिती काय? नक्कीच कविता, आपण जसं बघतोय की गेल्या काही तासांपासून पावसाने एक क्षणाचीही विश्रांती घेतलेली नाहीये आणि मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात देखील होत आहे। खरं तर हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा 24 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत दिलेला आहे आणि त्यातच उद्या म्हणजे 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उद्या पुण्यात असणार आहेत। विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देखील ते करणार आहेत। खरं तर ज्या कॉलेजमध्ये सभा होणार आहे म्हणजे एसपी कॉलेजच्या मैदानावरती जिकडे सभा होणार आहे तिकडे सुद्धा आता प्रचंड असा पाऊस पडतोय आणि तिकडे चिखलाचं साम्राज्य झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु सद्यस्थिती अशी आहे कविता की उद्या सभेत कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी तिकडे वॉटरप्रूफ छत देखील केलेलं आहे आणि अजून प्लायवूड सुद्धा तिथे टाकण्यात आलेला आहे। आणि आपण जसं या दृश्यांमध्ये बघू शकतो की पावसाचा जोर वाढतच चाललेला आहे पुणे शहरामध्ये आणि आपण जसं इकडनं बघू शकतो की हे मुळामुठा नदीपात्र आहे आणि पाण्याची पातळी देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। खरं तर पाटबंधारे विभागातनं असंही देखील सांगण्यात आलेलं आहे की थोड्याच वेळात खडकवासला धरणातून मोठा विसर्ग करण्यात येणार आहे। खरं तर अशी सुद्धा माहिती आहे की हवामान खात्याने पुढच्या 2 दिवसाचा रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे आणि जे नदीकाठी किंवा ब्लू लाईन झोन मधले असलेले सोसायट्यांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तिकडच्या रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यांना काही रहिवाशांना तिकडनं स्थलांतरित देखील करण्याचं कार्य सुरू करण्यात येणार आहे। कविता, पुणे महानगरपालिका बचाव कार्याला आधीच लागलेली आहे कारण पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रेवती, धन्यवाद तुम्ही आतापर्यंत दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। पण पुण्यामधली पावसाची परिस्थिती पाहता आणखी अपडेटसाठी काही वेळातच बहुतेक तुमच्याकडे परत यावं लागेल। थँक्यू व्हेरी मच या माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये सध्याची ही परिस्थिती आहे। रेड अलर्ट पुण्याला देण्यात आलेला आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं तुडुंब भरलेली आहेत। बऱ्याचशा धरणांमधनं सध्या पाण्याचा साठा हा सोडण्यात येतोय आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी पाणी जास्त होऊ शकतं, पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते अशी ही शक्यता सध्या व्यक्त केली जाते। फक्त पुणे शहरातच नाही तर पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या इतर उपनगरांमध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सध्या सुरू आहे। काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर येत आहेत। पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये आज दिवसभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि या पावसामुळे पुणेकरांचं जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। गेले काही दिवस पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती, मात्र आज पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे। पुण्यासह आजूबाजूचे परिसर, पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर भाग असतील, सगळीचकडे पावसाची जोरदार हजेरी आहे आणि नदी नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत। धरणं सगळी भरलेली आहेत। पुणे जिल्ह्यामध्येच मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 4ही धरणं पूर्णपणे भरलेली आहेत। याशिवाय पुढचे 4 दिवस हवामान खात्यानं अतिवृष्टीचा अंदाज पुण्यासाठी व्यक्त केलाय, त्यामुळे मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागानं खबरदारी घ्यायला सांगितलेली आहे। नदीकाठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुणे महानगरपालिकेकडूनही नदीकाठी असलेल्या परिसरांमध्ये, सोसायट्यांमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्गामुळे
पुण्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवली होती. अनेक कुटुंब आपले संसार गमावून बसली होती कारण बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. तीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी पुणे महानगरपालिकेनं आधीच खबरदारीचा उपाय घ्यायला सुरुवात केली आहे.